शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत। खैरे साहेब, तुमची उमेदवारी जाहीर होऊन 15 दिवसापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे, मात्र अजूनही महायुतीचा उमेदवार फिक्स होत नाही। काल गुढीपाडव्याचा मुहूर्त सांगितला होता, मात्र तो सुद्धा मुहूर्त टळलेला आहे। तुमच्यासमोर सध्या महायुतीकडून कुठलाही उमेदवार दिसत नाही। मी एकच सांगतो, नेहमी सांगतो, माझी उमेदवारी तर शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने माननीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केली आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णपणे प्रचंड रूपाने काम करत आहोत। काम आणि यशस्वीपणे होणार, यश मिळणारच आहे। कारण उद्धव साहेब असेल, आदित्य साहेब असेल, किती मेहनत करतात, किती फिरतात आणि त्याचप्रमाणे आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पण हे करतात। संजय राऊत साहेब आहेत, पण मला एकच सांगायचं, यांचं आपसात खूप भांडणं चाललेलं आहे, प्रचंड भांडणं आहे आणि ते होऊ द्या, ते आम्हाला काही घेणं नाही। पण मी म्हणणार की कोणी पण माणूस त्यांनी दिला तो खूप मोठा माणूस आहे असं समजून त्याला पाडायचा, म्हणजे शक्ती निर्माण होते। आणि ते ये वाला लेते हैं, इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आपण असं म्हणलं नगर नाही तो असं म्हणलं तर ते ओव्हर कॉन्फिडन्स होतो, तो ओव्हर कॉन्फिडन्स न होता त्याला पाडायचं, ते पाडण्यासाठी त्या ठिकाणी सर्व शक्ती एकत्र आलेली आहे। सध्या त्यांच्या अनेक जागांवरून तुडा आहे। नाशिकची जागा असेल, ठाण्याची जागा असेल। ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे। या सगळ्या विभागामध्ये आपलं काम सातत्याने वाढते, भविष्यात देखील ते वाढणार आहे। भाजप हा या विभागात एक प्रमुख पक्ष असल्याचं दिसून येते। जनताही अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी उभे असल्याने निवडणुकांमध्ये यश मिळते। ठाणे हा तर यांची ही वाईट परिस्थिती झाली कशामुळे माहिती आहे ना, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्यामुळे मोठे झाले। साहेब गेल्यानंतर उद्धव साहेबांनी 2 वेळेस निवडणुका यांना उभं केलं आणि त्यांना यांनी धोका दिला। शिवसेनेमध्ये असं आहे, जगदंबेचा एक खूप मोठा असा बाकीच्या गद्दारांना असा कोप असतो की तिथून ते समजा ज्यांनी गद्दारी केली ना, बाळासाहेबांच्या बाबतीत ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्रास दिला, उद्धव साहेबांच्या बाबतीत त्रास दिला, उद्धव साहेबांना काहीतरी बोलला, आदित्य साहेब, हे ठाकरे परिवाराच्या बाबतीत कोणी काही बोललं ना, मी खरंच सांगतो त्यांचं वाईट होतं आणि त्यांचा वाईटच होऊ लागला। ते दाढी अशी करून काय फायदा हो? आज काय परिस्थिती झाली त्यांची, चेहरा पहा त्यांचा कसा झाला। तुम्ही शिवसेनेला सोडलं ना, ज्या शिवसेनेतून मोठं केलं शिवसेनेला सोडलं ना, आता हे यांचे हेच हाल होणार। राज ठाकरे यांचं काल, मी त्याच्याबद्दल बोलत नाही, ते म्हणले मोदींना पाठिंबा देणार, पण भूमिका संभ्रमात आहे असं अनेक जण म्हणतात। मी बोलत नाही त्यांच्याबद्दल काहीच। त्यांच्याबद्दल का टाळत आहे बोलायचं? नाही काय ते आपण कशाला बोलायचं इतक्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीत। तर हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती तर प्रतिक्रिया दिलेली आहे, मात्र राज ठाकरे यांच्यावरती बोलणं टाळलेलं आहे। कॅमेरामन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।